17 उंट होते आणि त्या माणसानं आपल्या मरण्याच्या अगोदर एक वसियतनामा तयार केला, म्हणजे मृत्यू प्रमाणपत्र तयार केलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षामध्ये 3 मुलं आहेत, या 3 मुलाला अशी वाटणी करायची की पहिल्या मुलाला त्या उंटापैकी 1/3 भाग द्यायचा, दुसऱ्या मुलाला 1/3 भाग द्यायचा आणि तिसऱ्या मुलाला 1/9 भाग द्यायचा. फक्त 8 माझी एवढीच आहे की त्या उंटाची वाटणी करत असताना उंट कापायचा नाही किंवा मला अर्धा निम्मा असा द्यायचा नाही, साबीत पूर्ण उंटे केले पाहिजे. मग गावातले एक 5-25 लोक सगळे जमा झाले. त्यांनी विचार केला की याच्याकडे 17 उंट आहेत बाबा, आता पहिल्या मुलाला 1/3 उंट वाटायचे म्हणजे 17 भागिले 2 8.5 चालले, उंट तर कापायचा नाही, कशी वाटणी करावं. सगळे लोक परेशान झाले. घंटा आला, 2 घंटा झाले, त्याला काही वाटणी जमन. मग तितक्यामध्ये एक शेजारचा माणूस त्या रस्त्यावर स्वतःचा एक उंट घेऊन जाऊ लागला आणि त्यांनी पाहिलं की एवढे लोक सगळे जमा झाले, परेशान आहेत, आपण विचारा मग काय झालं म्हणले. त्याचे का सांगत म्हणले पाहुणे, आम्ही 2 घंटेपासून बेजार झालो म्हणले की अशी अशी आम्हाला वाटणी करायची आणि आम्हाला काही कोणाला मिळत लागलं. तेव्हा काय वाटणी करायची, तेवढे काही नाही, असं अशी 17 उंट आहेत म्हणले आणि पहिल्याला 1/3 उंट, दुसऱ्याला 1/3 उंट, तिसऱ्याला 1/9 उंट अशी वाटणी करायची आणि उंट तर कापायचा नाही किंवा अर्धा पाला द्यायचा नाही. कशी वाटणी करावं. तेव्हा काही घाबरू नका, म्हणला मी वाटणी करून देतो, माझ्याकडे एक उंट आहे म्हणले. आता तुमच्याकडे उंट पण तुम्ही कशाला धरलं, मी देणार नाही म्हणले, फक्त वाटणी करूच तर माझा उंट मी सामील करतो. ठीक आहे म्हणले. मग त्या पहिल्या जो माणूस ज्याने मृत्यू प्रमाणपत्र केलं त्याच्याकडे होते 17 उंट, त्याला मात्राचा एक उंट, असे 18 उंट झाले म्हणजे झाले गेले म्हणजे आता 18 उंट झाले. मग पहिल्या मुलाला किती द्यायचे आपल्याला 1/3 उंट, म्हणजे 18 भागिले 2 म्हणजे पहिल्याला किती गेले 9. दुसऱ्याला किती द्यायचे म्हणले 1/3 भाग म्हणजे 18 भागिले 3 म्हणजे किती त्याला उंट गेले 6, 18. तिसऱ्या मुलाला किती द्यायचे म्हणले 1/9 भाग, उंट किती झाले म्हणजे आपल्यापेक्षा 18 आहेत, 18 भागिले 9 2. आता उंटाची बेरीज करा म्हणले. पहिल्या मुलाला किती दिले 9, दुसऱ्या मुलाला किती दिले 6, तिसऱ्या मुलाला किती दिले 2. सगळे उंट मोजा म्हणले 9 आणि 6, 9 6 15, 15 2 17. उंट किती होते म्हणले आपले 17ची वाटणी झाली काय म्हणले. आता एक उंट उरला, तो कोणाचा म्हणले माझा, मी माझा उंट. मग अशा तऱ्हेने डोकं लावून हे गणितीय कोण आहे, डोकं लावून व्यवस्थितरित्या उंटाची वाटणी केली. मग सगळे लोक खुश झाले, त्याचं अभिनंदन केलं, सत्कार केला. तुम्ही घडल्यामुळं आमच्या गावातली जी समस्या होती ती आता दूर झाली, त्याला धन्यवाद म्हटले, चहापाणी पागलं आणि स्वतः दुसऱ्या गावाला निघून गेला. अशा प्रकारचे हे गणितीय कोड आहे आणि असे कोडे आपण आठवड्यातून आता दररोज घेणार. दुसरे गणितीय कोड आहे ते आता